नळदुर्ग येथील बोरी धरणाचा सांडवा आणि पाण्याचा प्रवाह वाढला। नळदुर्ग येथील युवक वसीम शेख यांचा वाघ्याच्या ढवात पाय घसरून पडल्याने मृत्यू। तब्बल 20 तासानंतर आपत्ती व्यवस्थापनाला प्रेत शोधण्यात आले यश। नळदुर्ग येथील बोरी धरणाच्या सांडव्यात कपडे धुण्यासाठी गेलेला युवक वसीम युसुफ शेख 6 ऑक्टोबर रोजी बोरी धरणाच्या सांडव्यात पाण्याच्या प्रवाहात वाघाच्या ढवात पाय घसरून पाण्यात पडल्याने पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने त्या प्रवाहात वाहून गेला होता। तब्बल 20 तासानंतर त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे। नळदुर्ग येथील युवक वसीम युसुफ शेख हा 6 ऑक्टोबर रोजी बोरी धरणाच्या सांडव्यावर कपडे धुण्यासाठी गेला होता। दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास बोरी धरणाच्या पाण्याचा प्रवाह खूप मोठा असल्याने वसीम याचा पाय घसरला आणि तो प्रवाहामध्ये वाघाच्या ढवात पडल्याने त्याचा मृत्यू झाला। त्याची प्रेत तब्बल 20 तासानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या हाती लागली आहे। पाय घसरून तो सांडव्याच्या पाण्यात पडल्याने तो पाण्याच्या प्रवाहात खूप मोठा असून त्यांची प्रेत हाती लागत नव्हती। तो पाण्यात बुडून गेला की काय अशी शंका भेडसावत होती। तो पाण्यात वाहून गेल्याचे समजतात पाण्यात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने त्याचा शोध लागत नव्हता। मात्र 6 ऑक्टोबर रोजी वसीमचा शोध घेण्यास अपयश आले होते। 7 ऑक्टोबर रोजी सकाळी पुन्हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमोद मुंडे, नितीन कुंभार, बालाजी कलमे, परीक्षित नाईकवाडी, सिद्धेश्वर जाधव, गोविंद जाधवर, तलाठी विश्वास वायचा यांच्यासह येथील इनू शेख, मौला सय्यद व मुजाहिद शेख यांनी पुन्हा पाण्यात शोध मोहीम चालू केली। यावेळी बोटी व गळाचा वापर करून तब्बल 20 तासानंतर सकाळी 10 वाजेच्या सुमारास मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आणि या पथकाला यश मिळाले आहे। यावेळी नळदुर्ग येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे व पोलीस जमादार खलील शेख सह पोलीस चोख बंदोबस्त ठेवून घटनास्थळी थांबून आपत्ती व्यवस्थापनाला आणि पथकाला खूप चांगले सहकार्य केले। नळदुर्ग लाईव्ह न्यूज साठी दादासाहेब बनसोडे, नळदुर्ग, धाराशिव।